हाय हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एन्जॉय जेनी या यूट्यूब चॅनल। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी येऊन पोहोचतील। आणि आजचा व्हिडिओ असं काही खास नाही आहे, जे काय असेल ते आपलं डेली रुटीन असेल, तर तेच मी दाखवणार आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मी कुठे जाते, तर मी जाते चिकन आणायला। आज चिकन खायचा मूड झाला आहे, तर त्याच्यामुळे जाते। बघू आज काय काय दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन। तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा आणि असेच प्रेम करत राहा। सो लेट्स गो। सो 2 दिवस आपल्या इकडे ऊन पडते मस्तपैकी। म्हणजे आता मला प्रश्न पडला आहे की मेमध्ये पावसाळा आणि जूनमध्ये उन्हाळा गावात असो, पण 2 दिवस पाऊस नाही आहे, पण जरा कपडे तरी सुकत आहेत, नाहीतर सुकत घालायला सुद्धा कपड्यांना जागा नाही। आणि बघू शकता आपल्या इथे पाणी भरलेलं। सो सगळं पाणी कमी झालं आहे। आता 2 दिवस ऊन पडतंय, त्याच्यामुळे आता मी घरी पोहोचले। बसलाय बघ कुठं। यांची नावं सांग तिघांची। डुंगेश, धरियेश, डुंगचीन। वा मस्त। अयो सोड ना टकल्या। सोबतीला कोण नाही, सोबतीला माझे स्वामी। हिला घुमवलं बघ बघ। हा बघ डुंगेश बघ, डुंगेश बघ कसा व्हिडिओ केला नाही मी। तर असं आम्ही संध्याकाळचा जरा राऊंड मारायला आलो आणि तुमच्या सर्वांसाठी काहीतरी सरप्राईज असणार आहे, तर ती व्हिडिओ मी लवकरच बनवेन। ते आपलं काम कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की काय सरप्राईज आहे आणि काय आहे ते। सो असेच कनेक्ट राहा। आणि माझ्यासोबत फिरायला आला आहे वंश। सो आम्ही दोघं असे राऊंड मारतोय, आता घरी जातो। फायनली मला चिकन भेटलंय। सो आता मी तुम्हाला घरी जाऊन रेसिपी दाखवणार आहे की चिकन कसं बनवणार आहे मी ते, आणि मला कमेंट करून सांगा कसं वाटतंय आणि कशी वाटली माझी रेसिपी चिकनची। आणि मावशीसुद्धा भेटलेली, तर ते लोक मुंबईला गेले, तर तिने पण माझ्यासाठी खाऊ वगैरे आणलं आहे। गडबड होती थोडीशी म्हणून मी दाखवू शकली नाही। सो आपलं फायनली चिकनची रेसिपी आज दिसणार आहे तुम्हाला। सो या व्हिडिओमध्ये 2 ब्लॉग मी एकत्र करणार आहे, जो की कालचा होता तो आणि आजचा सुद्धा। तर असं 2 दिवसाचा ब्लॉग असणार आहे आपला। सो स्टे ट्यून। मस्त आहे की चिकन साफ केलंय, म्हणजे धुवून वगैरे घेतलंय। सो आता आपण वाटण्याची तयारी करू आणि तुम्ही असेच बघत राहा। आपला वंश खोबरं किसून देतोय मला, गुड बॉय आहे तो वंश। हे मी मॅश करून घेतलंय। याच्यामध्ये मी चिकनला व्यवस्थित असं लागण्यासाठी सगळे मसाले टाकलेत। सुहानाचा चिकन मसाला टाकलाय 2 पॅकेट, परत थोडीशी हळद टाकली आहे। आपल्याकडे दही अवेलेबल नाही झालं, त्याच्यामुळे मी याच्यात अर्धा लिंबू पिळून टाकलाय। त्याच्यानंतर मग तिखट आणि आला लसूण पेस्ट ही मी घरीच केली आणि त्याला लावले। बघू शकताय खूप छान रंग आलाय। तर आता आपण वाटण्याची तयारी करूया। थोडंसं खोबरं आहे, अजून थोडंसं आपण किसतोय आणि इकडे कांदा कट करायचा आहे। सो दाखवते। आता मी इकडे कांदा भाजून घेणार आहे आणि आपलं थोडंसं खोबरं हे भाजून घेईल आणि मग वाटण करू आपण।
आणि मग फोडणीला घालू चिकन. आता मी इकडे खोबरं आणि 2 लसणीच्या पाकळ्या टाकल्यात. ते थोडंसं भाजून घेते. लालसर होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं. आता हे बहिणींनी एवढंसं वाटण दिलंय, तर आपलं होईपर्यंत हे चिकनला लावून ठेवायचं. आता इकडे आपण खोबरं झालंय आणि कांदा घेतलाय. आता थोडासा मऊ बनवायचं आणि लालसर थोडंसं करून घ्यायचं. आणि यामध्ये थोडंसं मी तेल ॲड करणार आहे, म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होतो त्याने आणि लवकर होतो. सो आता इकडे आपण वाटण बनवलंय, बघू शकता तुम्ही. असं बारीक करून घ्यायचंय. आता यातलं थोडंसं वाटण मी चिकनला लावणार आहे, किंवा दाखवू आपण. इथलं थोडंसं वाटण आता आपण लावून घेऊया, म्हणजे अजून छान टेस्ट येईल आणि चिकन छानपैकी असं मुरेल. आता आपण इकडे कढई ठेवली आहे तापायला. थोडीशी तापलेली आहे आता आपण त्याच्यात तेल टाकूया. तुम्हाला जेवढं तेल आवडतं टाकायला तेवढं तुम्ही टाकू शकता. आता मी 2 पळी टाकली. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहे. इकडे आपण लसूण टाकून घेतले, तर ते जर आता वाटण टाकूया आपण. फोडणी देताना जरा सावकाशच करा, नाहीतर ते लंगावर ओढू शकतं. आता इकडे मी वाटण टाकलंय आणि जर थोडंसं भांड्यामध्ये उरलं असेल तर त्याच्यात पाणी टाकून घ्यायचंय. तर हे वाटणाला थोडंसं कड यायला द्यायचं. कड आल्यानंतर आपण चिकन टाकायचं. याच्यात थोडासा मसाला टाकून घेते मी याच्यामध्ये. आधीच आपण चिकनला लावला आहे मसाला. थोडासा एक कलर येण्यासाठी टाकूया. आता इथे मस्तपैकी वाटणाला कड आलेला आहे, बघू शकता तुम्ही. असं छान झालंय. आता त्याच्यामध्ये हे चिकन टाकणार आहे मी. तर आता आपण टाकूया. त्याच्यात उरलाय मसाला, त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया. असं थोडंसं पाणी टाकूया. असं चांगलं पुसून घ्यायचं हाताने आणि याच्यामध्ये ते टाकायचं. सो आपल्याला आता हे एकच करायचं आहे पातळ, तर त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी वगैरे टाकून घट्ट झालं असेल तर पातळ करायचं आहे. आधी मी सगळं व्यवस्थित ढवळून घेते. अजून आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे.
मी ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करते. अशा प्रकारे आपण आता चिकन शिजायला ठेवलंय. तर हे शिजल्यानंतर तुम्हाला दाखवू. मस्तपैकी असं कड काढून घ्यायचं आहे. अजून त्याचा कलर यायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे, ते आपण नंतर टाकू. मला भूक लागली आहे आणि मी सकाळी बुर्जी केलेली आणि चपात्या, सो मी आता खाते चिकन शिजेपर्यंत. प्रकारे आपलं चिकन शिजलंय आणि रेडी झालंय. इकडे भात लावलाय, ते सुद्धा झालंय आणि आता आपण जेवायला बसणार आहे. सो सांगणार आहे, चाललोय आता चांदरला. तर आम्ही एका वेगळ्या नवीन रोड एक्सप्लोर करतोय, म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे. सो आम्ही इथे आदिती, सुमित आहे, बद्धू, वंश. आम्ही 5 जण जातोय आणि येताना आमच्यासोबत तनू असणार आहे. सो त्यांच्याच घरी आम्ही जातोय. बघू. क्लायमेट थोडंसं पावसाचं झालंय, होऊ शकतं. आम्ही रिटर्न येईपर्यंत येऊ दे नको पाऊस, म्हणजे झालं. जिकडे तिकडे लोक जागा घेऊन घरं बांधतात छान छान. इकडे पण जागा किती आहेत, प्लॉट. पण आतमध्ये आहे म्हणून थोडस हे. छान आहे. इकडे कमी असेल ना आतमध्ये. तळ्यावर केक घ्यायला, कारण काकांचा बड्डे आहे. म्हणजे काका म्हणजे पतूचे पप्पा. तर बघू. हा आमचा रायडर, गाडी चालवत होता हा, आणि आमच्या मॅडम. आणि इथे आता आम्ही केक घ्यायला थांबलोय. सो फायनली आम्ही केक घेतलेला आहे. आता निघतोय जायला. त्याच्या इथे आपण या पुलावरून आलो. इकडे मस्त झरा आहे. इकडे लोकांची शेती, आपण फायनली आलेलो आहोत. आम्ही आलोय आणि चाललोय घरी. कुठून? डॉन खायचं. आपण तनूला भेटणार आहे, तनूला आणि काका आणि काकीला सुद्धा. सो फायनली बर्थडे बॉय आपल्याला दिसलेले आहेत. हॅपी बर्थडे. महाराणी आलेले आहेत. हॅपी बर्थडे. थँक्यू. काय डुकरा. आम्हाला इथे खायला काजू भेटल्यात आणि वंशची मस्ती बघा. इकडे आपल्याला कोणता गरा रे? फणसाचा गरा भेटलेला आहे खायला, पण तो झालाय कसा बघा. बघा तुम्ही प्रत्यक्ष बघा. आणि बाजूला हटला ठेवले.
कसा आहे गरा? बरोबरला तू खा आधी भरपूरशे. बघू शकताय कारण पतू मनसेचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे इकडे त्याच्या घरी फोटो आहेत साहेबांचे. आणि असं हे यांचं घर आहे. मला वाटलं इथे उंच आहे म्हणून मी आधी घाबरले. हो कर. इकडे असा बाहेर खळा आहे. इकडे मस्त टिक्या टिक्या. तर थोडस काळोख असल्यामुळे दिसत नाही. हा तांबू आणि तो कस्तुऱ्या. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असेल. आणि हे मी दाखवलेलं मोगऱ्याचं झाड. आणि हे माझं आवडतं पूल. अच्छा, ह्या घरात जायचंय. अशी इकडे घर आहेत खूप मस्त. परिसर खूप छान वाटतो असं बघायला. आणि आता आपण इथून जाणार आहोत. वा, असं आपण इकडून जातोय. हे आपण बाजूच्या घरात आलोय बघ. सो इकडे आलोय. हे कोणाचं घर आहे? सेकंड घर. ओके. वाव, इकडे अशी शेती आहे बघू शकताय. खूप छान असा परिसर आहे. बॅक साइड आहे. अच्छा, ते झाडं वगैरे. ओके. इकडेच आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. आणि हे असं बाहेरचं मनी. होय तुझ्या आवाज कमी गेलाय. थांब. आवाज खाया बोललेलंच पाहिजे. काय पालकर गाडी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. थांब जरा, तुला भरून दे. भरवता ना हे फुटवाड आहे. काय त्याला भरवा. तिकडून भरवा. तिकडून भरवा. त्याला वाटलं पकडच पाच. अशी प्रेमी आणली ना. तुझ्या बड्डेला नव्हता. त्याला आता इकडे केक भेटलाय. आता मी निघतोय इथून तनूला घेऊन. सो नेक्स्ट टाइम भेटू. आणि बाकीचे अर्धे खाली गेलेत आणि मी तनू
असं मस्त गावचा नजारा बघून आता आपण निघतोय घरी जायला. तर माझ्या मागे आहे तनु. हलू जावा. ए भाई रुक. ते तिघ बसले. बाय बाय. आम्ही निघालोय घरी जायला. थोडस आपण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन मी. इकडे अजून आपण मागच्या टायमिंगला पण बघितलं इथे काम चालू होतं. सो आता सुद्धा काम चालूच आहे, अजून झालं नाहीये. अरे हा ब्रिज समजत होती मी मगाशी. मस्त पाणी. हा 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 आपण ते पण लवकरच एक्सप्लोर करू. ही ग्रामपंचायत तुझी मम्मीकडे आहे. साईबाबांच आहे. राईड करायची मजाच वेगळी असते. सुंदर अशी घरं. नेरुळीच्या इथे आलंय आणि तुम्ही बघू शकताय मस्त असं पाणी आहे. डॅम्प आहे हा. तर इकडे बरेच जण पर्यटक येतात. तर आपले पर्यटक हे आहेत. बघू शकता तुम्ही पर्यटक आहेत. आणि इकडे पण आहे. तर तिकडे जे पुढे दिसतंय तुम्हाला जे इथून ब्रिज आहे छोटंसं, तिकडे प्यायचं पाणी आहे पुढे. हे तुम्हाला दिसत असेल. थोडंसं अंधार झाल्यामुळे दिसत नाही आहे. सो खूप छान प्लेस आहे, एकदा नक्की विजिट करा. सो फायनली आम्ही घरी आलो आहे. फ्रेश वगैरे झाले आम्ही आणि आता व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे. सो व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाजूला जी बेल आयकॉन दिली आहे त्याला प्रेस नक्की करा. तर भेटू असेच नवनवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल आणि असेच प्रेम करत राहा. सो बाय बाय.